एव्हन मी वंदना विजयकुमार राणे आज आपल्यासोबत टाटा एआयचा स्मार्ट व्हॅल्यू इन्कम प्लॅन डिस्कस करणार आहे किंवा आपण हा प्लॅन का परचेस करावा याविषयी थोडीशी माहिती देणार आहे. टाटा एआयचा स्मार्ट व्हॅल्यू इन्कम प्लॅन म्हणजेच ज्याला आपण SVIP असे म्हणतो, हा एक सेव्हिंग प्लॅन आहे. त्यात तो नॉन लिंक्ड आहे, म्हणजेच आपण जे काही प्रीमियम्स यामध्ये भरतो याची कोणतीही अमाऊंट शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केली जात नाही. त्यानंतर हा एक पार्टिसिपेटिंग प्लॅन आहे, म्हणजे कंपनी वेळोवेळी त्यांचे बोनस डिक्लेअर करत असते. हा एक फ्लेक्सिबल प्लॅन आहे, म्हणजेच प्रीमियम पॉलिसी टर्म आणि पॉलिसी टर्म या दोन्हीही आपण डिसाईड करू शकतो. त्यानंतर यामध्ये रायडर्सचे बेनिफिट आहेत, जसे की AD, PD आणि AD ॲक्सिडेंटल डेथ किंवा ॲक्सिडेंटल टोटल परमनंट डिसेबिलिटी. टॅक्स बेनिफिट आहेत ॲज पर द टॅक्स लॉ. त्यानंतर यामध्ये आपल्याला होल लाईफ प्रोटेक्शन कव्हर मिळते जेव्हा पॉलिसी पेड ऑफमध्ये कन्वर्ट होते, म्हणजे इन केस ऑफ डेथ. यामध्ये आपल्याला प्रीमियम पेमेंट टर्म या देखील चूज करता येतील, जसे की होल पे, लिमिटेड पे किंवा रेग्युलर पे. लिमिटेड पे हे ऑप्शन 5 ते 12 वर्षापर्यंत आपल्याला करता येऊ शकते. यामध्ये कॅश बोनसचे देखील ऑप्शन आहे, जसे की DCP, म्हणजे आपल्याला जर आपल्या कॅश बोनसची अमाऊंट ही एखाद्या पर्टिक्युलर डेटला हवी आहे, जसे की ॲनिव्हर्सरी, बर्थडे किंवा पॉलिसी इश्यू झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत, तर हे देखील आपण करू शकतो. किंवा कंपनीतर्फे आपण ॲक्युमुलेटिंग कॅश बोनस हे देखील ऑप्शन निवडू शकतो. यामध्ये कंपनीच्या सब वॅलेटमध्ये आपली अमाऊंट जमा होते पुढच्या प्रीमियम भरण्यासाठी, आणि यामध्ये कंपनी स्वतःचे लॉयल्टी कॅश बोनस हे ॲड करत असते. कॅश बोनस जे आपण ठरवलेल्या डेटप्रमाणे मिळतात किंवा हाफ इयरली, क्वार्टरली कंपनी आपल्याला देते. यामध्ये थोडीफार वाढ झालेली आपल्याला दिसून येऊ शकते, पण कमी येण्याची शक्यता नसते, कारण की आपण जे प्रीमियम्स भरत असतो ते इक्विटी आणि बॉन्डमध्ये थांबवून ठेवलेले असतात, जे बँकेतर्फे कंपनीच्या मागील 5 वर्षाच्या परफॉर्मन्सवर व्यवस्थित ऑडिट करून अप्रूव्हलच्या बेसवर आपल्याला दिलेले असतात.